कशावर पडला? मनावर पडला. आता बघा मन कसं, मन सात्विक पण होतं. मन जेव्हा लग्न कार्यक्रमाला 35ची छाती कडून चालतं. मन राजा झालं कसं चालतं है ना? मग सात्विक झालं तर किती नम्र चालतं. ताटबी देवाची भक्ती दे म्हणून किती नम्रताने चालते. आणि नंतर राजा झाले तर एकदम कडक चालणं असतं. आणि तामशी झाल्यानंतर आजारी गुडघे दुखतात, कमरा दुखतात. मधला वेगळा आहे का हो? एकच आहे ना. पण त्याने कसं केलं? सकाळी जाताना वेगळी ऍक्टिंग, दुपारची राजाची ऍक्टिंग आणि संध्याकाळची मधला एकच आहे ना. ते मधले आपण. पण आपण काय झाले माहितीये का? मनाच्या अधीन झालं. म्हणून ओम वेदात तर सांगितलेलं आहे, ओम अंजनाय नमो, ओम चित्राय नमो, कल्याण. मी पहिले सांग मंत्र पूर्ण आहे, पण आम्ही मात्र पूर्ण नाही. तिथं पूर्ण आहे आम्ही भगवंताच्या ह्याच्यामध्ये, आम्ही पूर्ण आहे. फक्त आम्ही संसारात पूर्ण नाही. बनावं लागणार आहे तुम्हाला. जर सच्चिदानंद त्या रामापर्यंत पोहोचायचं असेल, कोणतीही शक्ती, परमेश्वर एकच आहे, पण त्या निराकार शक्तीपर्यंत पोहोचायचं असेल तर ते नामस्मरण निर्गुणातूनच झालं पाहिजे. कसं? तर ज्या वेळेस माझं मन राजस होतंय किंवा माझं मन तामस होतंय, कळलं पाहिजे की नाही मला माझं मन किती खोड्या करते? जगाला कळणार आहे का? मी घरात एकटी बसलेली आहे. आता या ठिकाणी माझं मन राजस हो, माझं मन सात्विक होतंय, माझ्या मनाला लगेच सांगायला पाहिजे ग बस तुझ्यामुळे तुम्ही पत्नाला चाल. तर या ठिकाणी काय झालं की मनाने कशावर ताबा मिळवला? शरीरावर. मग शरीर कुणाच्या ताब्यात? बघा तुम्ही बारीकी ना, पण तुम्ही कुणाच्या ताब्यात? म्हणजे एकूण हलवापुरी किसके हिस्से? तुम्ही मनाच्या ताब्यात आणि शरीर मजायला देह करी जे जे काही तूच भोगशील. आपणच भोगतो ना. आपल्यालाच तर लक्ष 84 फेऱ्या फिरायला लागले ना. मग आपल्या मनाचं, तर मी घरात एकटी बसलेली यायचं नाही, माझं मन काय करतंय लगेच त्याला ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे काय झालं तिथं मला निर्गुणाला आणायचंय की नाही? कारण ज्या असं नसतं तसं म्हणले नसतं ना. मग ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, तुम्ही जर आनंदी राहणार असाल घरामध्ये, सगळं जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, पण तुम्हाला काय केलं पाहिजे? 3 गुणांच्या पलीकडे स्वतः यावं लागणार आहे. स्वतः यावं लागणार.